Friend, now we are going to study the topic that is electric energy generation and environment. Electricity generation based on fossil fuel like coal and natural gas and nuclear fuel like uranium and plutonium are not environmental friendly. इलेक्ट्रिसिटी जी जनरेट झालेली आहे कोल किंवा नॅचरल गॅस किंवा युरॅनियम आणि प्लुटोनियमपासनं ती एन्व्हायरमेंट फ्रेंडली नसते. It means that if electrical energy is generated using this fuel, it can lead environmental degradation. त्यामुळे environmental degradation निर्माण होऊ शकतं. First point, we have seen that burning of fossil fuel like coal and natural gas leads to the emission of certain gases and soot particles. बारीक बारीक कण आणि certain gases हे एमिट होतात. कशामुळे तर फॉसिल फ्युएल्स जाळल्यामुळे. दिस रिझल्ट इन द एअर पोल्युशन आणि त्यामुळे एअर पोल्युशन निर्माण होतं. इनकम्प्लीट कंबर्शन ऑफ फ्युएल्स लेड टू द फॉर्मेशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड. जर हे फ्युएल्स बरोबर कंबस्ट झाले नाही तर त्याच्यापासनं कार्बन मोनॉक्साईड निर्माण होतो. इट ॲडव्हर्सली इफेक्ट्स द आवर हेल्थ आणि त्यामुळे आपल्या हेल्थला इफेक्ट होतो. इंक्रीजिंग पर्सेंटेज ऑफ कार्बन डायऑक्साईड इन द एअर ड्यू टू द बर्निंग ऑफ फ्युएल्स इफेक्ट एन्व्हायरमेंटल सिव्हिअरली. जर हा कार्बन डायऑक्साईड एअरमध्ये जास्त प्रमाणात निर्माण झाला तर त्यामुळे एन्व्हायरमेंट जास्त पोल्यूट होते. द फेनोमिना ऑफ ग्लोबल वॉर्मिंग इज ॲन एक्झाम्पल ऑफ धिस. आपल्याला माहितीच आहे ग्लोबल वॉर्मिंग हा कशामुळे झालेला आहे तर कार्बन डायऑक्साईड ह्याचा पर्सेंटेज जो आहे तो एन्व्हायरमेंटमध्ये वाढलेला आहे. नायट्रोजन डायऑक्साईड जनरेट्स ड्यू टू द बर्निंग ऑफ फ्युएल लाईक कोल, डिझेल, पेट्रोल लीड्स टू द प्रॉब्लेम लाईक ॲसिड रेन. नायट्रोजन डायऑक्साईड हा कशामुळे जनरेट झाला आहे तर फ्युएल्स कोल, पेट्रोल, डिझेल हे बर्न केल्यामुळे आणि त्यामुळे ॲसिड रेन नावाचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. सूट पार्टिकल्स जनरेट ड्यू टू द इनकम्प्लीट बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल्स कॉज एअर पोल्युशन. इट कॅन लीड टू द प्रॉब्लेम्स रिलेटेड टू रेस्पिरेटरी सिस्टीम लाईक एस्थिमा. आणि या सूट पार्टिकल्समुळे एस्थिमा ही डिसीज होऊ शकते जी आहे रेस्पिरेटरी सिस्टीमची. Second point, it took millions of years for formation of fossil fuel like coal, crude oil and natural gases. हे जे कोल, क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस निर्माण होण्यासाठी मिलियन्स ऑफ इयर्स लागले. नॅचरल गॅसेसमध्ये काय आहे तर LPG आणि CNG. ऑल्सो द रिव्हर्स of these fossil fuels are limited. They are going to deplete in future. आणि हे डिप्लेक्ट म्हणजेच काय तर हे फ्युचरमध्ये संपू शकतात. काय तर जे फॉसिल फ्युएल्स आहेत ते. आणि ह्याचे जे रिझर्व्स आहेत ते लिमिटेड आहेत आणि त्यामुळे हे पुढच्या काळामध्ये डिप्लीट होऊ शकतात म्हणजे संपू शकतात. इट इज सेड दॅट विथ द करंट स्पीड ऑफ देअर यूज द कोल रिझर्व्स इन द वर्ल्ड वुड लास्ट फॉर अनदर अबाउट 200 years ऑर सो. ह्याचाच अर्थ की जे कोल जो आपल्या वर्ल्डमध्ये आहे तो पुढच्या 200 इयर्समध्ये संपून जाऊ शकतो. आणि नॅचरल गॅस रिझर्व्स फॉर अबाउट 200 to 300 इयर्स. आणि नॅचरल गॅस हा 200 to 300 इयर्समध्ये संपून जाऊ शकतो पुढच्या. थर्ड, वी हॅव ऑल्सो डिस्कस about the problems in use of nuclear energy like disposal of nuclear waste and possibility of disaster
ड्यू टू द ॲक्सिडंट इन द न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट. आपण आधीच्या टॉपिकमध्ये बघितलं आहे की आपण हे नॅचरल न्यूक्लिअर वेस्ट हे कसं डिस्पोज करू शकतो आणि त्याच्यामुळे काही आपत्त्या डिझास्टर्स म्हणजे आपत्ती येऊन ॲक्सिडंट्स पण फॉर्म होऊ शकतात न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट्समध्ये. Considering all these points, it can be said that the energy generation from fossil fuels and nuclear fuels are not environment friendly. याच्यापासूनच आपण हे ठरवू शकतो की जी एनर्जी आपल्याला फॉसिल फ्युएल्स किंवा नॅचरल न्यूक्लिअर फ्युएल्सपासून मिळालेली आहे ती इको फ्रेंडली नाही. सो किंवा इको फ्रेंडली किंवा एन्व्हायरमेंटल फ्रेंडली नाही. तर यानंतर आपण बघणार आहोत की आपल्याला एन्व्हायरमेंटल फ्रेंडली एनर्जी कुठून मिळू शकते.